नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलोत खामगावमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर अभिनव मुरे सर, की जे स्पेशली गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्समध्ये जास्त काम करतात. आणि मला नेहमी असं वाटतं की जे लोक गव्हर्नमेंटमध्ये काम करत असतात या कन्स्ट्रक्शनशी रिलेटेड, तर या सर्वसामान्यांपर्यंत फॅसिलिटी पोहोचवण्याचं ते काम अतिशय महत्त्वाचं करत असतात. त्यामुळे त्यांच्याशी बोलताना एक वेगळा आनंद होतो, वेगळी माहिती मिळते. सो या बिल्ड आयकॉनवर पहिला प्रश्न असा तुम्हाला विचारायचा आहे, ते म्हणजे तुमच्या एज्युकेशनल क्वालिफिकेशनबद्दल. तुमची शाळा कुठली होती, तुमचं कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनिअरिंग हे फील्ड निवडण्यामागची प्रेरणा कोणाची होती किंवा प्रेरणास्थान कोण होतं ज्यांच्यामुळे तुम्ही इंजिनिअरिंग या फील्डमध्ये आलात? माझं ऍक्च्युली जे एज्युकेशन आहे ते खामगावातच झालेलं आहे. बेसिक एज्युकेशन 10th पर्यंत. 11वी-12वीला मी अकोल्याला गेलो. अकोल्यानंतर मी संजीवनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोपरगावला तिथे माझं हे झालं. आणि त्याच्यानंतर म्हणजे असं फार असं काही असं इंटेन्शन नव्हतं की कोणाकडे पाहून मी हे क्षेत्र निवडलं. माझं वैयक्तिक मोटिवेशन असं होतं की मी काम करू शकतो स्वतःवरून आणि एक फॅसिलिटेटर म्हणून आपण ह्या क्षेत्रामध्ये उतरू या हिशोबाने मी काम केलं. 17 मध्ये माझी इंजिनिअरिंग झाली. मी 1 वर्ष गव्हर्नमेंट सर्व्हिसेसमध्ये ट्राय केलं, पण मला फारसं काही यश त्यात आलं नाही. त्याच्यामुळे मग मी नंतर ठरवलं की आपण जर आपल्याकडे एक बेस आहे, आता गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टरशिप लोकांना असं वाटतं की खूपच म्हणजे खूप हे लोक पैसा कमवतात, असं काही नाही आहे. थोडंसं बेसिकली त्यात असं आहे की तुम्ही पॉलिटिकली स्ट्रॉंग पाहिजे, तुम्ही मेंटली स्ट्रॉंग पाहिजे, तुम्ही वेल्दी पण पाहिजे. सगळ्याच गोष्टी आहे, म्हणजे एक फॅक्टर नाही आहे, सगळ्या गोष्टी आहे. तर त्याच्यात काम करत असताना खूप अनुभव येतात. तर मग त्याच्यामुळे इकडे आलो 18 मध्ये. 18 नंतर समजा 6 वर्ष झाले इकडे सतत काम करतोय. बरोबर. म्हणजे आज जे लोक इंटरव्ह्यू बघतात त्यांच्यासाठी की त्याच्यात फक्त पैसा नाही, काय कष्ट आहेत त्या कामामागचे ते तुम्हाला आज या इंटरव्ह्यू मधनं कष्ट भरपूर आहे. त्याच्याशिवाय हे प्रोजेक्ट होणार नाहीत. कारण एवढ्या रुरल भागामध्ये जाऊन वगैरे ते खूप रिमोट एरियामध्ये जाऊन काम करायला लागते. कुठे कुठे मटेरियलचा प्रॉब्लेम असतो, कुठे कुठे पाईपलाईनचा प्रॉब्लेम असतो, कुठे कुठे काही लोकांचा त्रास असतो. त्याच्यामुळे लोकल लोकांचा आहे भरपूर. जर तुम्ही त्यांना सांगू शकले की बा हे तुमच्याकडे आज काम होत आहे, हे तुमच्यासाठी 25 वर्षासाठी पुढे राहणार आहे, तर त्यासाठी ते तुम्ही म्हणजे कंटिन्युअस काम करताना मग असं कोणी काही अडवत नाही. बरोबर. त्याच्यामुळे तुम्ही तोंडाने चांगले असले तरी तुमचं काम लवकर होऊ शकतं. बरोबर आहे. दुसरं, या फील्डमध्ये काम करताना तुम्हाला तंत्रज्ञानाची मदत आता फार होते. तर या तंत्रज्ञानाची कशी मदत आता तुम्हाला होते? एक आहे तुमच्या मशिनरी साइड आणि एक आहे सॉफ्टवेअर साइड. तर त्या दोन्ही बद्दल तुमच्याकडून ऐकायला. सॉफ्टवेअर साइड असं डेव्हलप झालेलं आहे की बिलिंग प्रोसिजर जी असते आमची ती बऱ्यापैकी सोयीस्कर झालेली आहे. पहिले आम्ही काय करायचो, जायचो, मोजमाप घ्यायचो, मग त्याचं एक रफ एस्टिमेट तयार करायचो. रफ एस्टिमेटच्या हिशोबाने त्याचं कामाचं एक्झिक्युशन, मग त्या एक्झिक्युशन मधून त्याचं बिलिंग, असं ते करायचो. आता काय झालेलं आहे, आमच्याकडे एक रोड मॅपचा एक टेप आलेला आहे. आम्ही सरळ तो घेऊन जातो. इथून तिथपर्यंत 500 मीटर, 800 मीटर, 600 मीटर जेवढं झालं त्याला 3 मीटर, त्याला डायरेक्ट कॅल्क्युलेशन झालं की डायरेक्ट त्याला कम्प्युटरवर हे करतो. त्याच्यामुळे सॉफ्टवेअर वाईज ती डेव्हलपमेंट झाली. मशिनरी वाईज असं झालं की चेंजेस भरपूर आले. म्हणजे मागच्या 10 वर्षांमध्ये चेंजेस भरपूर आले. टेक्निकली पाहता गेलं तर जे बेसिक काम होते ते बेसिक कामही, म्हणजे त्याचं ती क्वालिटी इम्प्रूव्ह करायच्या हिशोबाने मशिनरी जास्त डेव्हलप झाल्या. त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टीत चांगली मदत होते. ही झाली तंत्रज्ञानाची बाजू. दुसरी बाजू येते ती कामगारांची, आणि त्यामध्ये अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे. तर या अकुशल कामगारांकडून किंवा अनस्किल्ड लेबरकडून काम करून घेणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं, आणि तुम्ही कशी ती सगळी परिस्थिती हाताळता? पहिले तर अनस्किल्ड ठेवायचंच नाही, यापासून सुरुवात असते. पण स्किल काम करत असताना अनस्किल्ड असला तर त्याला एक 2-4 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष कोणाच्या तरी हाताखाली ट्रेन करून त्याला काम मिळावं अशा दृष्टिकोनातून जर काम केलं तर मला असं वाटतं की अनस्किल्ड असं कोणीच नसतं. त्याला स्किल बनवायला वेळच लागतो. कारण की मी जेव्हा आलो होतो मी रॉ होतो, मलाही काही समजत नव्हतं. थोडं थोडं करून सगळेजण शिकतात. त्या हिशोबाने सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे या हिशोबाने आपण काम करत असतो. दुसरं, तुम्ही शासकीय संस्था किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी कामं करताय, त्यात कशा प्रकारचे प्रोजेक्ट तुम्ही आतापर्यंत केलेले, त्याबद्दल काही नावं सांगा. पहिले तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बेसिक काम आहे की एखादी डेव्हलपमेंट जर रुरल भागात करायची असते तर मेन म्हणजे ड्रेनेज सिस्टीम प्रॉपर करायचं. मग रोड वर्क्स आलं. त्याच्यानंतर काही जुन्या बिल्डिंग्स आहे काही ठिकाणच्या, त्याला डेव्हलपमेंट करणं आलं. आणि भरपूर काही गोष्टी आहे. म्हणजे बेसिक ज्या एम्युनिटीज आहे, इव्हन समजा कोणाच्या घरासमोर साधा नळ जरी तुटलेला असतो त्या गोष्टीपासून सुरुवात करून आपण पुढे जायला पाहिजे. कारण की काय सगळीकडे कामं करत असताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते की त्यांना फॅसिलिटेट तुम्ही करू राहिले. बरोबर. त्यांच्यासाठी ते काम आहे. शासनाने जो पैसा ओतलेला आहे तो त्यांच्यासाठी, लोकांसाठी ओतलेला आहे. त्यासाठी काम करत असताना तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं भान ठेवून काम करावं लागतं. बरोबर. दुसरा एक प्रश्न मला असा विचारायचा आहे की एक इंजिनियर म्हणून पण
तुम्ही बुलढाणा जिल्ह्यातले रहिवासी म्हणून पण आणि आता शासकीय संस्थांसाठी पण तुम्ही कामं करताय म्हणून अशा तिन्ही अँगलमधनं त्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला अपेक्षित आहे. ते म्हणजे बुलढाणा शहराच्या विकासाचं व्हिजन असं जर तुम्हाला विचारलंय की इंजिनियर बुलढाणा की खामगाव? सॉरी नाही, पूर्ण बुलढाणा जिल्ह्याचं बुलढाणा जिल्ह्याचं हवंय आम्हाला. तर बुलढाणा जिल्ह्याच्या विकासाचं विजन एक जर विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात ज्या मुद्द्यांवर आता काम केलं गेलं पाहिजे जर आपल्याला संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याचा एक सर्वांगीण विकास हवा असेल तर एक इंजिनियर म्हणून तुम्हाला काय वाटतं कुठले प्रकल्प इथे आले पाहिजेत, कसं काम व्हायला पाहिजे? भरपूर काही गोष्टी आहे. पहिले तर पाण्याचा मुद्दा आहे. पाण्याच्या मुद्द्यावर काम करत असताना सर्वात मोठं आव्हान आमचं एक होतं की जी ग्राउंड वॉटर टेबल आहे खामगाव शहराची म्हणा, बुलढाणा तरी बऱ्यापैकी चांगला आहे, पण खामगाव हा दुष्काळग्रस्त भाग होता. तर जी कामं मागच्या 10 वर्षांमध्ये आपल्या आमदार साहेबांनी केली किंवा मग जे काही व्हिजनच्या हिशोबाने काम केलं की त्यांनी काय केलं, मेन म्हणजे हायवेज चालू असताना जे रोड साईडला जे तलाव होते त्यांचं उत्खनन केलं. त्या उत्खननामुळे काय झालं की तिथली जी पातळी आहे पाण्याची ती वाढली. ती वाढल्यामुळे हळूहळू डेव्हलपमेंट होत गेली. त्याच्यामुळे आज आमचा ग्राउंड वॉटर टेबल इतका चांगला. आता आम्ही बाहेर बोलत असताना एकच गोष्ट पाहिली की 35 फुटावर बोर लागत आहे. 35 फुटावर बोरिंग लागणं ही खूप मोठी गोष्ट आहे खामगाव शहरासाठी. दुसरा असा मुद्दा आहे की पाणी तर आटोपलं, नंतर सर्वांगीण विकासामध्ये एक येते की बेसिक अम्युनिटीज म्हणजे रोड घरासमोरचा. म्हणजे साधा माणूस तो एकच विचार करते की माझ्याच घरासमोर येताना मला चिखल नको, मला चांगला रोड पाहिजे. दुसरं माझ्या घरासमोर स्ट्रीट लाईट हवा. तिसरं माझ्या जे ड्रेन आउट वॉटर येत आहे ते पाणी व्यवस्थित नाल्यामध्ये जायला हवं. ही तिसरी गोष्ट, ही बेसिक अम्युनिटी. त्याच्यानंतर येते शहरातला सर्वांगीण विकास पाहता गेला तर गार्डन डेव्हलपमेंट जे येते ती खामगाव शहरामध्ये बऱ्यापैकी झाली. ती अजूनही होत आहे. म्हणजे जवळपास सगळीकडे ती म्हणजे आता ते त्याला प्रायोरिटीज ठेवलेल्या आहे गव्हर्नमेंटने, कारण की चांगलं फ्रेश ऑक्सिजन आपल्याला आता भेटणं कठीण झालेलं आहे शहरात. त्याच्यामुळे ह्या 3 गोष्टी आहे. नंतर जी पर्यटन स्थळं आहे आपल्याकडे, जी म्हणजे लहान लहान मंदिरं काय असो ना, पण ही खूप जुनी मंदिरं आहेत ज्यांचा खूप मोठा इतिहास आहे, आपण पाहिलं असेल तर याच्यामध्ये डेव्हलपमेंट करायला खूप स्कोप आहे. ती पण कामं आता सध्या शासनाने हातात घेतली पाहिजे. पण या सगळ्याला आता शासन कसं मदत करू शकतं असं तुम्हाला वाटतं? शासनाने काय पावलं उचलली पाहिजे? शासन जसं आता प्रत्येक ठिकाणावर जसं ग्रँड अलॉटमेंट करते तर ग्रँड अलॉटमेंटवर जास्त भर द्यायला हवा. जास्त कामं प्रपोज केली तर त्याला मान्यता देण्यात यावी. आणि मेन म्हणजे आमचा जो जिगावचा जो प्रश्न आतापर्यंत रखडलेला आहे त्यासाठी शासन जोरात काम करत आहे, आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि ते लवकरात लवकर पूर्ण झालं तर आमचा पाणी प्रश्न हा जिल्ह्याचा पूर्णपणे म्हणजे खारीज होऊन जाईल असं वाटतं. व्हेरी गुड. दुसरं, इतक्या वर्षानंतर एकच आयकॉनिक प्रोजेक्ट असा कुठला आठवतोय का किंवा सांगता येईल का की जो हो तुमचा आयकॉनिक प्रोजेक्ट की जो करताना एक वेगळा आनंद समाधान होतं? मी तुम्हाला एकच सांगतो, मला असं पैशाच्या हिशोबाने नाही, मग एक छोटंसं काम होतं. माझ्या घराजवळ एक छोटं मंदिर आहे, मला ते डेव्हलप करायचं होतं. मी ते काम सुचवलं, आमदार साहेबांनी ते काम सुद्धा टाकून दिलं. त्यात आम्हाला समस्या अशी होती की जुनं जे टेम्पल होतं त्याला ते अटॅच करायचं होतं. जुनं टेम्पलला ते अटॅच करायचं होतं. तर जुन्या टेम्पलला काय होतं की पहिला कॉलम 0 वर, दुसरा 2.5 वर, तिसरा मला वाटतं 4 वर होता आणि चौथा डबल 2.5 वर. म्हणजे असं ते होतं. तर मला ते नको होतं समोरच्या साईडला डबल, तर तसंच नको होतं. तर मी डिझायनर जवळ गेलो, म्हटलं हे याच्यात स्टील आता स्टील आयकॉन स्टीलचंच काम चालू आहे म्हणून सांगतो, स्टील जरी शिल्लक लागला तरी हरकत नाही, पण मला याच्यात कॉलम नको. तर तो जवळपास 9.5 मीटरचा स्पॅन होता. मी तो पूर्णपणे कव्हर केला आणि 9.5 मीटर स्क्वेअर मीटर मध्ये मी जास्त हेवी कॉलमही नाही वापरला. 450 बाय 450चाच कॉलम वापरला. त्यात जास्तीत जास्त 12 mm चे मला वाटते 10 बार होते आणि त्यात तो कव्हर केला. आता या क्षेत्रात जे नवीन तरुण इंजिनियर येतात त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल इतक्या वर्षाच्या या अनुभवानंतर? या फील्डमध्ये येण्यापूर्वी काय काय घेऊन या सोबत असं? नेमकं हे फील्ड जर तुम्ही म्हणाल तर ही फील्ड फक्त गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट पुरती नाही आहे, ही खूप वास्ट फील्ड आहे. आता सिव्हिल इंजिनिअरिंग म्हटलं तर तो सगळ्याच क्षेत्रात काम करू शकतो. पहिले तर तो गव्हर्नमेंट इंजिनियर म्हणून काम करू शकतो, त्याला चार्टर्ड इंजिनियर म्हणून काम करता येते, त्याला MPSC UPSC देऊन एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून लागता येते, डेप्टी इंजिनियर म्हणून लागता येते, ज्युनियर इंजिनियर म्हणून लागता येते. नंतर गव्हर्नमेंट प्रोजेक्टचं एक क्षेत्र आहे, एक टेंडरिंगचं क्षेत्र आहे, एक कॉन्ट्रॅक्टचं क्षेत्र आहे. म्हणजे खूप वास्ट फील्ड आहे. या क्षेत्रामध्ये काम करत असताना नेमकं तुम्हाला काय करायचं हे निवडून तुम्ही या क्षेत्रामध्ये या. नेमकं तुम्ही कॉन्ट्रॅक्ट्स मध्ये उतरले तर तुम्ही पूर्णपणे कॉन्ट्रॅक्ट्स मध्ये उतरा. मग तुम्हाला खूप लोकांशी डोकं लावावं लागेल, एक तर गव्हर्नमेंट इंजिनियरशी, लोकांशी, नंतर मटेरियलवाल्यांशी, नंतर सगळ्यांशी. म्हणजे तुम्हाला इतकी व्हास्ट फील्ड आहे की तुम्हाला काय करायचं हे ठरवून या क्षेत्रामध्ये या. नेमकं आता सध्या बिलिंगचं क्षेत्र खूप वरच्या स्तरावर आहे, कारण की बिलिंग शिवाय काही होत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला एक्सेल ह्या गोष्टी तुम्हाला चांगल्या येत असतील तर या क्षेत्रामध्ये या. तुमचा जर अभ्यास चांगला असेल तर 1-1.5 वर्ष 2 वर्ष MPSC ट्राय करा, त्यातही स्कोप चांगला आहे, तेही होऊ शकते. आणि त्याच्या व्यतिरिक्त
5-6 गोष्टी अशा आहे की म्हणजे सगळ्या गोष्टीमध्ये काम करत असताना काय करायचं हे ठरवून तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये काम करू शकता. नक्की. दुसरं, या कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील आणि सिमेंट हे 2 महत्वाचे घटक असतात. तर स्टील निवडताना तुम्हाला काय वाटतं, काय पॅरामीटर्स बघितले पाहिजेत किंवा तुम्ही काय बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगले आहे, आपण वापरलं पाहिजे? त्याची टेन्साईल स्ट्रेंथ बघतो मी जास्तीत जास्त. टेन्साईल Okay. स्ट्रेंथ चांगली असली तर मी वापरतो. ओके. दुसरं असं की ब्रँडिंगला एवढं काही महत्व नसते, पण तरी ब्रँडिंग एक चांगलं, जे असं आज समजा आयकॉन स्टील आहे, हो. हे गावात लोक ओळखतात त्यामुळे ते वापरले जाते. हो. ते एक विषय आहे. आणि फारसं असं की जे कमी याच्यामध्ये जे व्यवस्थित होईल ते वापरण्यात आनंद प्रत्येक गोष्टीमध्ये असतो. असतो. आणि आयकॉन स्टील याच्यापूर्वी कधी वापरले का तुम्ही? खूप तुमचा ठिकाणी. अनुभव आणि कसा होता, प्रॉडक्ट म्हणून आणि सर्व्हिस म्हणून? खूप ठिकाणी वापरलेलं आहे. आमचे डीलर आहे जवळचेच, त्यांच्याकडे आयकॉन स्टील आहे. तर मी सगळ्या ठिकाणी आयकॉन स्टील वापरतो. बऱ्याचशा साईट माझ्या आयकॉन स्टील मध्ये कव्हर होतात. आमचं 8 mm चं जे बार आहे ते त्याचं जास्त म्हणजे त्यांचं वेट कमी असल्यामुळे ते मी वापरायचा प्राधान्य देत असतो त्याला. यामध्ये सो हे होते इंजिनियर अभिनव मुरे सर, आणि त्यांनी अतिशय महत्त्वाच्या मोजक्या शब्दात आपला अनुभव सांगितला. येणाऱ्या भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत हीच आयकॉन स्टील कडून मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच.